सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने आषाढी वारीचे उत्तम नियोजन केले होते. पोलिसांच्या बंदोबस्ताबद्दल वारकऱ्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरिष्ठांनी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे कौतुक केले. नव्या तंत्रज्ञानाचा वापर वारीमध्ये करण्यात आला. याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी बुधवारी सोलापुरात पत्रकारांशी संवाद साधला. या निमित्ताने वारी बंदोबस्त यशस्वी केल्याबद्दल पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संजय जगताप यांचा पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर आणि ॲडिशनल SP प्रीतम सर, LCB PI संजय सर यांनी जे काही वारीमध्ये केलेली कामगिरी आहे ते आपण प्रत्यक्ष सोलापुरात असलेल्या पत्रकारांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून, वृत्तपत्राच्या माध्यमातून, आपल्या सगळ्या प्रतिनिधीच्या माध्यमातून अनुभव घेत होतो. वारीचं जे नियोजन होतं ते अतिशय उत्तमरित्या पार पडलं. ते वारकरी भाविक मोठ्या प्रमाणात पंढरपूर आल्यानंतर त्यांना सर्वांना विठुरायाचं दर्शन व्हावं. मग दर्शनाची माध्यमं बरीचशी आहेत. वाळवंटामध्ये त्यांना व्यवस्थित मुक्त संचार करता यावा, सुरक्षितरित्या त्यांना चंद्रभागेमध्ये स्नान करता यावं. त्यानंतर त्यांनी घाटावरून वरती येताना, महाद्वारकडे येताना गर्दीचं व्यवस्थापन व्हावं. पुन्हा मंदिराला प्रदक्षिणा करताना सुद्धा कुठं अडचण निर्माण होऊ नये, प्रदक्षिणा मार्गावर कुठं अडथळे होऊ नयेत. म्हणजे येणारा प्रत्येक भाविक किमान त्याला कळसाचं दर्शन व्हावं, प्रदक्षिणा मार्गामध्ये प्रदक्षिणा व्हावी, ज्यांना जे दर्शन बागेमध्ये त्यांना मुखदर्शन व्हावं, ज्यांना पददर्शन घ्यायचं आहे त्यांना व्हावं आणि ह्या सर्व निर्विघ्नपणे आणि फास्ट व्हावं. यासाठी ज्या ज्या उपाययोजना आहेत, जे बदल करणं आहे ते बदल यावेळी घडवलेले आहेत. म्हणून ही वारी आमच्या दृष्टिकोनातून वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि वैशिष्ट्यपूर्ण केलेले बदल, कोणताही बदल स्वीकारताना बऱ्याचदा प्रत्येकाच्या मनामध्ये थोडासा किंतु परंतु असतो. पण प्रत्येक घटकाला विश्वासात घेऊन, मग ते स्थानिक व्यापारी असोत, स्थानिक पूजेचं साहित्य विक्री करणारे असोत, स्थानिक नागरिक असोत किंवा इतर डिपार्टमेंटचा समन्वय असतो, हा सर्व व्यवस्थित त्यांच्याशी संवाद साधून त्यांना हे कसं फायदेशीर आहे किंवा कसं सुव्यवस्थित होण्यासाठी बदल करणं गरजेचं आहे हे पटवून देऊन हा बदल करून या वारीमध्ये तो अंमलात आणलेला आहे. दोन्हीकडून येणारी गर्दी असते आणि तिचं व्यवस्थापन होणं खूप आवश्यक असतं. तर हा असा पॉईंट आहे की सर्वांचा टेन्शनचा पॉईंट आहे. पण त्याच्या पाठीमागं पश्चिम द्वाराकडून आपण वन वे केल्यामुळं येणारी गर्दी व्यवस्थित मूव्ह होत होती. आणि ती होत असताना भाविकांनी एकमेकाला ढकलू नये, त्यासाठी सगळ्यांनी स्वतः त्या ठिकाणी नामदेव पायरीचं जे स्टेज आहे त्याच्यावरती उभं राहून आमचे काही अधिकारी आहेत ते कंटिन्युअस भजन म्हणत होते. या घाटावरनं वर लोक पाठवत होतो. त्याच वेळेला कासार घाट आणि त्याच्या पुढचा चंद्रभागा घाट या दोघं घाटांवरती सुद्धा गर्दी होती आणि ती गर्दी माधव चौकीमध्ये मिक्स होत होती. त्यामुळे SP सरांनी तिथे जाऊन अचानक म्हणजे प्लॅनिंग केलं आणि कासार घाटावरची गर्दी महाद्वार घाटाकडे वळवली आणि चंद्रभागा घाटाकडे वळवली. त्यामुळे महाद्वार चौकीमध्ये कासार घाटातनं जे वर येणारे भाविक होते त्यांची चेंगराचेंगरीचा प्रसंग त्यावेळेला टळला. हे ऐन वेळेला त्यावेळेला घेतलेलं डिसिजन होतं. अशा पद्धतीचे बरेच डिसिजन त्या वेळेला SP सरांमार्फत घेण्यात आले होते, जेणेकरून गर्दीचं कंट्रोल. आता तिथे हा जो दगडी पूल दिसतो आहे, हा दगडी पूल आहे. या दगडी पुलावरती इकडनं 65 एकरचा परिसर आहे. या मागे कंटिन्यू इकडे 65 एकरचा परिसर आहे. इथून या दगडी पुलावरनं भाविक येतात आणि वाळवंटामध्ये येतात. तर या दगडी पुलावरती खूप गर्दी होते. मागच्या वर्षी इथे जास्त गर्दी झाल्यामुळे इथे चेंगराचेंगरीचे चान्सेस निर्माण झाले होते त्या दगडी पुलावरती. यावेळेला ऐन वेळेला कॉल दिल्यामुळे तिथे एक DYSP आणि PI पंढरपूर तालुका हे गेले आणि जसं ऑलरेडी आपण इथे करतोय, दोरी टाकून बंचने मॉब सोडतो, तसं आपण इथे पण केलं. हे जिथे स्टार्ट होतं तिथे सुद्धा आपण एक PI आणि DYSP थांबले. त्यांनी दोरी पकडली आणि मग 65 एकरमधनं जो येणारा क्राऊड आहे त्याला थांबून हा क्राऊड थोडा पास झाला की त्या क्राऊडला सोडायचा. अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने लोक सोडले, जेणेकरून इथे गर्दी जास्त झाली नाही. इथे जर जास्त गर्दी झाली असती तर लोक दुसरं त्यांना खाली पडायशिवाय दुसरा पर्याय नव्हता, पाण्यामध्ये पडायशिवाय. तो एक इथे मॅनेजमेंट केला गेला. नामदेव पायरीला इथून असा टर्न केला की तिथे पश्चिम द्वार येतं. पुढे पश्चिम द्वारातनं तो मग परत टर्न व्हायचा मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी. तो पुढे जायचा नाही, चौपाळ्याकडे जायचा नाही. त्यामुळे काय व्हायचं की तिकडनं येणारा हा मॉब, हे भाविक, तिकडनं येणारे हे भाविक खाली घाटाकडे जाणार आहे
आणि हे भाविक घाटाकडनं वर चढले, परंतु त्यांना परत प्रदक्षिणा मारायची, प्रदक्षिणा करायची, त्यामुळे ते एकमेकांमध्ये मिक्स व्हायचे आणि पश्चिम द्वारासमोर एकदम असा जास्त क्राऊड तयार व्हायचा. यावेळेला आपण आग्रा आणि एसटी सरांनी ते राबून घेतली कन्सेप्ट एकेरी मार्गाची, जे पश्चिम द्वाराकडनं सरळ आपण चौफळ्याकडे लोकांना पाठवलं, त्यांना टर्न होऊ दिलं नाही. इथे बॅरिकेड्स टाकले आणि एकेरी मार्ग डिक्लेअर केला, त्यामुळे तिकडनं हे जे भाविक होते हे पश्चिम चौफळ्याकडनं पश्चिम द्वाराकडे येऊ शकले नाही, ते दुसऱ्या गल्ल्यांमधून येऊ शकले. अशा पद्धतीने एकेरी मार्ग तिकडे केला पश्चिम द्वार ते चौफळा, त्यामुळे हे भाविक सरळ चौफळ्यातनं शिवाजी चौकातनं बाहेर निघून गेले. लहान मुली 4 महिन्याचे बाळ होते आणि असं बरेचसे व्हिडिओज 200 व्हिडिओज एक ते व्हॉलेंटियर ग्रुपनी काढलेले आहे. तर स्वतः येऊन व्हॉलेंटियर्स आणि तिथं पोलिसांना सांगत होते की आम्हाला पहिल्यांदा कुठं टचिंग धक्काधुक्की होत नाही आणि चेंगराचेंगरी तर सिच्युएशन नव्हतं आणि व्यवस्थित लोकांना दर्शन झालं आणि असं फीडबॅक दिलेलं. हे बघा, हे महिला सांगितले व्हॉल्यूम कमी. हे महिला ते चौबेजी आहे, त्यांना सांगितलं की 12 वर्षापासून ते येते. पहिल्यांदा ते बाळ डेअरिंग करणार नव्हतं ॲक्च्युली की कसं यायचं. त्यांनी फीडबॅक घेतले की आता ते आणि जे दगडी पूलचा व्हिडिओ दाखवले ते ॲक्च्युली 5 वाजता सुरू झालं होतं. ते 6:30चा व्हिडिओ आहे. ते 6:30ला पूर्ण भरले होते. मागच्या वर्षी आम्हाला 7:30-8 वाजता ते आम्ही होल्ड अँड रिलीज सुरू केले होते. बट ह्या वर्षी 5 वाजताच मला कॉल आला की सर होल्ड अँड रिलीज करना पडेगा, खूप पब्लिक आहे. आणि तर रात्री 9पर्यंत चालू झालं. होल्ड अँड रिलीज 12 तास होतं, 12 तास. आणि हे महिला फीडबॅक घेतले होते की सकाळी काय होते आणि दुपारी ते आले की कुठं काही गर्दी नाही आहे, तरच ते फीडबॅक घेऊन आतमध्ये आले होते की काय होणार नाही. आणि ते येऊन ते चौबेजींना सांगितले की असं असं मी आलेलं इथं. तर पाडले होते सेक्टरमध्ये, मतलब 65 एकर. आणि नंतर हे घाट एरिया नंतर ते मंदिर परिसरामध्ये येतात. असं आमचा टोटल 6 ड्रोन कंटिन्यू आणि मंदिर परिसरानंतर बाहेर हे असं सेक्टर्स पाडले होते. तिथं टोटल आम्ही किती इन्फ्लो आहे, किती पब्लिक आहे ॲट अ टाईम हे ड्रोन पिक्चर घेत होते. टोटल ड्रोन व्हिडिओ आणि त्याचं अनालिसिस. तर आम्हाला ते फिगर ॲक्युरेट आलं की एक्झॅक्टली किती तासाचं असं आम्ही प्रत्येक 1 तासाचं आम्ही काउंट घेत होतो. तर किती पब्लिक आहे घाटामध्ये. तर आम्हाला माहिती होतं की 5 लाख लोक इथं घाटामध्ये, एवढं लोक इनफ्लो आहे. तिथून आउटफ्लो किती आहे. मंदिर रांगामध्ये तर किती लोक होते. ते पत्राशेड पूर्ण भरले होते. गोपाळपूरपर्यंत गेले होते क्राऊड. तर तिथंच आतमध्येच 1.5 लाख लोक होते. 1.5 लाख लोक दर्शन घेऊन किती तासात ते बाहेर येणार असं आम्ही कॅल्क्युलेट केले होते. मुलं, त्यांचं आई वडील, आजोबा, बरेचसे लोक, असं वाटलं की खूप काय होणार आहे. तर बट आमचं तिथं 9 टीम होते, 450 व्हॉलंटियर्स होते. एकमेकाशी फोन करत होते. नेटवर्क त्यांना भेटत नव्हतं. तर आमचं ते 2G हॉटलाईन फोन होतं, ते तिथून आम्ही कॉन्टॅक्ट केले. तर ते दुपारी 12-1 वाजतापर्यंत बरेचसे सगळं सॉर्ट आऊट झालं होतं. 60-70 राहिले होते. तर हे खूप, ते संख्या बघितलं तर खूप मोठा संख्या आहे. 2700 म्हटलं तर खूप मोठा संख्या आहे. बट शेवटी लास्ट संध्याकाळीपर्यंत 0 होते. सगळं त्यांचं मिलन झालं होतं आणि त्यांना त्यांचं आई वडील असतील त्यांच्या पालकांकडे गेले होते. ते बरेचसे रिंगणमध्ये तर 3-4 लोक मलाच भेटले पहिले रिंगणमध्ये की चेन गेले, हे गेले म्हणून. आम्ही फर्स्ट टाइम ओरिजिनल कंप्लेनेंट व आरोपी ओरिजिनल, नंतर त्यांचा दागिने तिथेच रिटर्न केले आणि कंप्लेंट देऊन त्यांना समाधान झालं. तर पहिले 2 दिवस पूर्ण टीम तैनात होते. रेंजचं पण टीम होतं, खास करून कर्नाटकचं पण टीम आलं होते. आरोपी बाहेर कर्नाटकवरून येतात, ते आम्हाला माहीत नसते की कर्नाटकचं आरोपी कोण आहे काय. तर गुलबर्गा, बिदर, बिजापूर हे पण टीम होतं. त्यांना आम्ही मौलवी ड्रेस, पूर्ण ड्रेस दिले होते आणि पूर्ण ते पालखीसोबतच जात होते. आणि रात्री पण हे होतात, रात्री मुक्कामाच्या ठिकाणी
पण कंप्लेंट्स होते की तिथं चोरी होतात, बॅग झोपलेलं तिथं चोरी होतात वगैरे ते होते. तर ते आम्ही याच्या अगोदर पण काही टेंभुर्णी अकलूज मार्गेमध्ये पारधी असतात, पारधी लोक लूटपाट करतात असं पण कंप्लेंट्स होते. तर ते आम्ही कोम्बिंग ऑपरेशन घेऊन त्यांना पण समजून सांगितलं ते, आणि त्याचा सक्सेस हे झालं की एकही भाविक म्हटलं तर ते दुःख होते की आम्ही आले होते दर्शन घ्यायला, बट आमचं चेन गेले, आमचं काहीतरी मोबाईल हरवले, मोबाईल रॉबरी झाला, हे न होता सगळं डिटेक्ट झालं केसेस. आजपर्यंत कधी एवढी मोठी फिगर वाटत होती जी की खरी वाटत नाही अजूनही, तर याच्याबद्दल अधिक कशी माहिती सांगाल तुम्ही की लोकांना वाटतच नाही 38 लाख लोक आली होती, दरवर्षी 15-20 लाख 22 लाख इथपर्यंत म्हणत होतो. बरोबर. आमचं कॅल्क्युलेशन तेच होतं की जे 65 एकरमध्ये लोक थांबतात, 65 एकरवरून ते ब्रिजवरती येतात, मोठा ब्रिज आणि दगडी ब्रिज, तिथून आम्ही कंटिन्यू तिथं 4 ड्रोन ठेवले होते. किती तिथं स्टॅटिक पब्लिक किती आणि मुव्हिंग पब्लिक किती आहे, नंतर घाटामध्ये किती पब्लिक होते त्याचं काउंट आम्ही कंटिन्यू घेत होतो. आणि नंतर मंदिर पूर्ण परिसरामध्ये तिथं ते तुम्ही ड्रोन बघितले, ड्रोन कंटिन्यू तिथं चालत होते. आणि आमचा तिथं इन्फ्लो किती आहे, 1 मिनिटामध्ये किती लोक तिथं ब्रिज क्रॉस करतात, किती लोक होल्ड अँड रिलीज टोटल 2-3 हजार ते घाटापासून आम्ही सोडत होतो. तर आम्ही असं कॅल्क्युलेट केल्यानंतर आम्हाला अंदाजे सकाळचा फ्लो सकाळी 4 आम्ही असं डिवाइड केले होते, सकाळी 4 ते 6 वाजता, 6 नंतर खूप गर्दी झाला, 6 ते टोटल आम्ही रात्री 9 पर्यंत होल्ड अँड रिलीजच चालू होतं आणि फ्लो तेवढंच कंटिन्यू होतं. 9 नंतर ते फ्लो कमी झालं थोडं, तर 1 मिनिटामध्ये 4,500 लोक तिथून पास होत होते. असं आम्ही कॅल्क्युलेट करून पर मिनिटामध्ये किती होतात याचं फिगर घेतले. आम्हाला अंदाजे 25 लाख आला फिगर, आणि 1.5 लाख दर्शन घेतले होते, रांगेमध्ये होते, तर असं आम्हाला 27 लाखाचा फिगर आला. तर हे एक आम्ही सांगू शकतो की 80 to 90% पर्यंत ॲक्युरेट आहे फिगर. ते आम्ही सांगू शकतो की टेक्नॉलॉजी मधून ड्रोन कंटिन्यू 4 ठिकाणी, असं नाही की एक डबल काउंटिंग होणार, ते आम्हाला हे होतं की तेच माणूस परत दुसऱ्या याच्यामध्ये काउंट होणार का. तर त्यासाठीच आम्ही काय करत होते की हे 4 सेक्टर फिजिकली 65 एकर तुमचं ब्रिजवरती, नंतर घाट, मंदिर परिसर, हे आम्ही असं 4 ड्रोन सायमल्टेनियसली तिथं चालू होतं. तर आम्हाला सायमल्टेनियसली हे पॅचमध्ये किती लोक आहे ते आम्हाला आयडिया आला. तसं आम्ही प्रत्येक तासात आम्ही त्याचं प्रॉपर फोटो आणि व्हिडिओ घेतले, तसं काउंट झालं. आणि हे भाविक परत रिटर्न येत नव्हते, तर ते रिटर्न जात होतं. तर हे एवढं पब्लिक इथं आलं, मंदिर परिसरामध्ये किती आलं हे आम्ही काउंट केलं, तर ते आम्हाला फ्लोमध्ये समजलं की एवढं पब्लिक आहे. आणि बरेचसे लोक आम्हाला फीडबॅक दिले की 4-5 वाजता हे ॲडिशनल SP पण होते, 4-5 वाजता गर्दी कमी होत होते होल्ड अँड रिलीज, बट ह्यावर्षी कमीच नाही झाला, 9 वाजतापर्यंत कंटिन्यू गर्दी होतं, होल्ड अँड रिलीज चालूच होतं. तर आम्ही सांगू शकतो की 25 लाख होते, आणि मंदिर दर्शन घेणारे 1-1.5 लाख 2 लाख होते. गेल्या वर्षी कमी होते. गेल्या वर्षीचा फिगर नाही कमेंट करू शकते, बट आमचं होल्ड अँड रिलीज 4:30 वाजता संपलं होतं मागच्या वर्षी गेल्या वर्षी लोक कमी होते, ह्या वर्षी वाढले. गेल्या 5 म्हणजे काउंट न वाढले. हा बरोबर. म्हणजे कुठल्याही सभा असेल तर पोलिसांचं संख्या गृहीत धरलं जातं. बरोबर. जर बघितलं तर पंढरपूरमध्ये एकंदरीत स्थिती काय आणि चेंगराचेरी ह्यावेळी झालं नाही, एवढं लोक असून झालं. पण भविष्यामध्ये पंढरपूरमध्ये काही बदल करणं अपेक्षित आहे का, हे क्राऊड बघता? जर तुम्ही काय तसं काही शासनाकडे अहवाल पाठवणार आहे का? हो, ते नवीन काही वाढीव जागा होणं किंवा तिथे कॉरिडॉर होणं, हे डिस्कशन तुमचं ग्राह्य धरलं जातं ना शासन. बरोबर आहे. हे डिस्कशन झालं. सीएम सरांनी पण कलेक्टर साहेबांना विचारले की आता पुढचं प्लॅनिंगसाठी कुठं घ्यायचं आहे. खास करून गाडी होते, आम्हाला गाडीचं खूप हे झालं, 50,000च्या वरती ट्रक, गाडी, 4 व्हीलर हे सगळं होते. तर त्याचं पार्किंग कुठं करायचं हे सगळं शहरामध्ये येतात.
फेरीवाले येतात. फेरी तुम्ही अजून एक सांगायचं, फेरीवाले तुम्ही हे पूर्ण पालखी मार्गामध्ये कमी दिसले, पालखी मार्गामध्ये होते, बट पंढरपूर शहरामध्ये आम्ही स्ट्रिक्ट केले होते की हे मार्गामध्ये काले करायचं आहे. आणि जे आम्ही बाईट बघितले 4 वाजता आम्ही पत्रकार पण फीडबॅक घेतले. 4 वाजता नेक्स्ट डे पूर्ण शहर खाली झालं होतं, सगळं रोड मोकळा होता आणि हळूहळू ट्रॅफिक चालू होता. तर आम्हाला ट्रॅफिक पार्किंग याच्यासाठी पण जागा लागते. नंतर भाविक इथे एवढे येतात, त्याचं प्लॅनिंग ऑलरेडी कलेक्टर ऑफिसने तिथं चालू आहे. आणि आम्ही हे पूर्ण अभ्यास करून नेक्स्ट 10 वर्ष 30 वर्ष असा विजन ठेवून आणखी काय प्लॅनिंग करू शकतो याचा एक अभ्यास करून आम्ही रिपोर्ट देणार आहे सरकारला. एक करून. हां, पंढरपूरमध्ये काल मी दिवसभर फिरलो, तिथल्या लोकांचं असं म्हणणं होतं की कॉरिडॉर करण्याच्या दृष्टीनं हे आकडा वाढवलेला आहे. याच्यावर आपलं नाही हां, तर आम्ही आणि कॉरिडॉरचा काही संबंध नाही. आम्ही जे आमचं इंडिपेंडेंट आम्हाला कॅल्क्युलेशन पाहिजे होतं, टेक्नॉलॉजी माध्यमातून आम्हाला हे पाहिजे होतं की एक्झॅक्ट फिगर किती आलेली आहे. कॉरिडॉरसाठी आणि ह्याच्यासाठी आमचं हे नाही आहे, पर्स्पेक्टिव्ह नाही आहे की आम्ही फिगर देऊ आणि वाढून घेऊ, असं काही नाही आहे, तसं नाही आहे. कलेक्टर साहेब असतील किंवा जेडपीसी असतील आणि एक दिवसासाठी हे करणं कितपत शक्य आहे? कसं आता तुम्ही तिरुपतीला गेला तर रोज एवढा फ्लो आहे, मग हे वर्षातनं एकदा येतं, म्हणजे 3 ते 4 दिवस, 3 ते 4 दिवसासाठी एवढं पार्किंग करणं, एवढं लोकांना जागा होल्ड करून ठेवणं, हे पंढरपूरसाठी परवडतं का? किंवा आपल्याला तर ते त्याचं डिस्कशन करायला लागेल. डिस्कशन करून लोकांचं कन्सेंट घेऊन ते करायला लागेल. असं नाही की आम्ही एकरी मार्ग जे केले ते आम्ही मीटिंग घेतले, ते 2-3 मीटिंग केले, दुकानदाराचं मीटिंग घेतले, रिक्षावाले येत होते आतमध्ये त्यांचं मीटिंग घेतले, त्यांचं कन्सेंट घेतले, पत्रकारचं बरेचसे मीटिंग्स घेऊन त्यांचं फीडबॅक घेतलेले. तर ते फीडबॅक घेऊन हे केल्यानंतर ते प्रॉपर होते. असं वन साइडेड इथं जागा पाहिजे तिथं पाहिजे असं नाही आहे. आणि त्याचा युसेज पण व्हायला पाहिजे, वेस्टेज पण नाही व्हायला पाहिजे, तसं आम्ही प्लॅनिंग करणार आहे. सर, यंदाच्या वर्षी परवाची कॅलेंडरची 15 साहेबांची, त्यावेळेस आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही एवढी मोठी वारी दुसरी केली आणि क्राऊड मॅनेजमेंट असेल किंवा अजून पंढरपुरात काय करताय, तर त्यांनी 2 ब्रिजेस सजेस्ट केले, ते शासनाला सांगतो म्हणजे आपल्याकडून काय क्राऊड मॅनेजमेंटसाठी काय प्रस्ताव असेल किंवा एवढी सगळं काउंट आलेलं 28 लाखाचा, तर याच्यामध्ये काय मोठं सजेशन असेल की बाबा हे केलं पाहिजे पंढरपुरात शासनाने? ते ऍक्च्युली ते प्लॅनिंग चालू आहे. कलेक्टर साहेबांनी ते 2 ब्रिजेसचं सांगितले. आम्ही आता पार्किंग असतील, बसेस 6000 पेक्षा जास्त बसेस होते, कर्नाटकच्या बसेस येतात, हे तेच रूटनी येतात आणि बस स्टँड्स व्हायला पाहिजे. हे सगळं असं वेगवेगळ्या काउंट्स आहे. टेक्नॉलॉजी माध्यमातून सांगायचं आहे की आता आम्ही हे एक इंटिग्रेटेड कंट्रोल सिस्टम बसवले, ते टेम्पररी होते, बट कंटिन्यू कसं एक प्रॉपर इन हाऊस कंटिन्यू सर्वेलन्ससाठी ते रूम कसं सेटअप करायचं त्याचा प्रस्ताव दिलेले आहे. त्याचा मंजुरी पण ऑलमोस्ट अंतिम टप्प्यामध्ये आहे. आणि AIचा फक्त ड्रोनमध्ये आमचं व्यवस्थित झालं, जे बट कॅमेराज आहे 350 कॅमेराज पण तिथं आहे. आणखी आम्हाला कॅमेराज पूर्ण शहर असतील, बाहेर असतील, पालखी मार्गेमध्ये कॅमेराज इन्स्टॉल करायचा, त्याचा आम्ही प्रस्ताव देणार आहे. आणि जे मुव्हिंग CC कंट्रोल रूम असतात, व्हॅनमध्येच एक चांगलं व्हॅनिटी व्हॅनसारखं तिथं कंट्रोल रूम असतात. आम्हाला कधी कधी कंट्रोल रूम बाहेर कुठंतरी असते, आम्ही फील्डवर असतो, पालखी येतात 7-8 दिवस आमचा ह्याच्यामध्ये असतात, तर हे जे मुव्हिंग कंट्रोल रूम आहे त्याचंही आम्ही आयडिया आहे. आणि आता आरोपीचा डेटाबेस आमच्याकडे आहे, तर हे AI आम्ही आरोपीचा डेटा फीड केले तर आम्हाला कॅमेरास आम्हाला अलर्ट करतील, ड्रोन पण अलर्ट करू शकतं. ह्या आणखी खूप स्कोप आहे करण्यासाठी. क्राऊड मॅनेजमेंटसाठी पण आता आम्ही होल्ड अँड रिलीज करतो, हे आणखी फ्लो कसं आणखी चांगल्या प्रकारे करू शकतं, तर ते होल्ड अँड रिलीज आणखी सोपं होईल आणि लोकांनाही कन्फ्युजन होणार नाही आणि लोक आणखी व्यवस्थित
हे एक फ्लो आणि दर्शन कसं घेऊ शकतं ह्याचा आयडिया आणि प्लॅनिंग चालू आहे. 3 दिवसात किती जणांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं? 28 लोक आले होते, दर्शन किती लोकांनी घेतलं? दर्शन बघा आता ते आम्ही कॅमेराचं काउंट केले, ते मंदिरमध्ये पण हेड काउंटचं हे आहे. तर 3 तारखेला आम्हाला 1.5 लाखाचा फिगर आला होता. ते 1500 आम्ही गोपाळपूरपर्यंत जे भाविक होते तिथं आम्ही काउंट केले, तर ते कॅपॅसिटी एक 1.5 लाखापर्यंत कॅपॅसिटी आहे. 1.5 ते 2 लाख तुम्ही सांगू शकता. लास्ट डे ते 2 लाख पर्यंत दर्शन घेतले असतील. क्राऊड अनलिस्टच्या अनुषंगाने सर 28 लाख वारकरी पंढरपुरात दाखल झाले. त्या मानाने सर आपला पोलीस बंदोबस्त केवळ 8,000 होता. म्हणजे 40,000 वारकऱ्यांच्या मागे एक पोलीस करतो. 35 ते 40,000च्या आसपास असेल. मग पोलीस बंदोबस्त किंवा पोलीस भरतीच्या अनुषंगाने काही प्रयत्न होतील असं नाही, ते आम्ही फीडबॅक देणार आहे. एक तरी आहे आम्हाला आमचा प्रॉपर डिझाईन असलं तर एवढं. आता आम्ही बॅरिकेड्स घेतले. समजा ह्या वर्षी मी 50 लाखाचा 500 बॅरिकेड्स घेतले. 500 बॅरिकेड्स आम्हाला खूप फायद्यामध्ये आला की आम्ही तिथं बॅरिकेड्स टाकले, डिझाईन झाला. तर ते पोलीस आम्हाला जे 10 बॅरिकेड टाकले तर एक पोलीस तिथं लागते बस, नाहीतर तिथं 10 पोलीस लागत होते. तर ते आम्ही असं डिझाईन करून पोलिसांचं जे लोड आहे तिथं कमी केले. बट कुठं कुठं आवश्यक असतात काही पॉईंटमध्ये. आता बोट असतात तिथं लाईन लावायचं असते, तिथं भाविक ऐकत नाही. कुठं कुठं भाविकांना कंट्रोल करायचं असते तिथं आम्ही कंट्रोल करतो. ट्रॅफिक असतील, ट्रॅफिक काढण्यासाठी असतील, कामं असतील, तिथं आम्ही आणखी सगळं. आता आयजी सर तेच आम्हाला टास्क दिलेले, कुठं कुठं कमी झाले, आणखी किती फोर्स लागते, आणखी काय फ्युचर प्लॅनिंग कसं आहे, आणि हे सगळं अभ्यास करून आम्ही रिपोर्ट सादर करणार आहे. साहेब, पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची गर्दी जी जास्त झाली, त्याला वारकऱ्यांची चर्चा होती की ज्ञानेश्वर माऊलीने समाधी घेऊन 750 वर्ष पूर्ण झाली. 750 वर्ष पूर्ण झाल्यामुळं वारकऱ्यांची पंढरपूरमध्ये येणाऱ्यांची गर्दी वाढली, अशी वारकऱ्यांतून चर्चा होती. हो, एक तर पाऊस लवकर पडला, पेरणी झालं, जे शेतकरी होते ते मौलवी होते सगळं ते वारकरी सोबत जॉईन झाले. रिंगण बघायला खूप लोक आम्ही बरेचसे बघितले. फोटोग्राफर, व्हिडिओ यूट्यूबर्स, US अमेरिकावरून पण काही लोक आले होते फक्त रिंगणाचा एक्सपिरियन्स घ्यायला. आणि बरेचसे जे भाविक होते खूप संख्येने आले होते. हे एक कारण असू शकतं की 700 वर्षाचं हे झाला तर ते 750, तर ते त्यासाठीच पण बरेचसे लोक आलेले. सर, यावर्षी VIP दर्शन आपण बंद ठेवलं होतं. सर, किती VIP आपल्यापर्यंत पासेससाठी किंवा दर्शनासाठी अप्लाय केलं होतं, किती जणांना परवानगी नाकारली आपण? नाही, हे मंदिर समितीकडे होतं. हे डेटा मंदिर समितीकडे आहे. आम्हाला जे फिल्टर होऊन आम्हाला आमच्याकडे डेटा फायनल डेटा आला की आम्ही मंदिरचं कॅपॅसिटी काढले होते. मंदिरचं कॅपॅसिटी एक 150चं कॅपॅसिटी आहे. 150 to 170 एवढं लोक बसू शकतात, एवढा कॅपॅसिटी होता. तेवढ्याच लोकांना त्यांनी पास दिले होते. एक पहिले मंदिर समितीचा एक पूजा होता, नंतर महापूजा एक होता. तर ते मंदिर समितीकडे होते. मंदिर समितीकडे डेटा असतील. सर, हे आताचं सगळं डिस्प्लेवरती पाहिल्यानंतर आणि तुमचा अनुभव आणि तुमचं सगळं हे काम पाहिल्यावर असं वाटतं की खूप कौतुकास्पद आहे. मागच्या वर्षी म्हणजे याच वर्षी कुंभमेळा झालेला होता. आता पुन्हा नाशिकमध्ये येत्या 6 ते 7 महिन्यानंतर कुंभमेळा होणारच आहे. पुढं येणाऱ्या या कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या म्हणजे राज्यातच आहे आपल्या, त्यासाठी तुमचा जो काही क्राऊड क्लिअरन्सचा जो होता भाग किंवा तुमच्या टेक्नॉलॉजी AIचा वापर आणि अत्याधुनिक यंत्रणा वापरून तुम्ही एकदम सुरळीतपणे हे वारी पार पाडली आहे. पहिल्यांदाच असं राज्यात घडल्याचं एकंदरीत पाहावयास होत आहे. हा अनुभव तुम्ही नाशिकच्या प्रशासनाला किंवा राज्य शासनाला सादर करून काही दाखवण्याचा प्रयत्न करू इच्छिता का? कारण खूप तिथं तरी करोडो लोक जमणार आहेत नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी.
आणि तो जवळपास यंदा वर्षभर चालणारा कुंभमेळा असणार आहे. बरोबर आहे. आमचं मान्य आय जी सर आणि त्यांनी एक प्रेझेंटेशन तयार करायला सांगितले आहे आणि जे वरिष्ठ कार्यालय आहे डीजी ऑफिस तिथेही प्रेझेंटेशन होणार आहे. आणि बाकी कुंभमेळ्यासाठी CM सरांनी पण अप्रिशिएट केले आणि महाजन साहेब पण होते, ते कुंभमेळ्याचं गार्डियन मंत्री आहे, तर तेही अप्रिशिएट केले की हे टेक्नॉलॉजीचा वापर इथं झालेले आहे तेच तिथं रेप्लिकेट होऊ शकतं आणि ते नक्की करणार पण आहे. त्याचं प्रेझेंटेशन नक्की लवकरच होणार आहे. ते 2 होते अँटी ड्रोन सिस्टम आणि प्रत्येक रिंगणामध्ये तुम्ही असता तर बघितलं तर ते अंदाजे 30, 40, 50 ड्रोन उडत होते. तर ते आम्ही जे ऑथराईज ड्रोन्स होते तर ते त्यांना सोडून आम्ही बरेचसे ड्रोन पाडल्यानंतर त्यांना वॉर्निंग दिले की परत तुम्ही ड्रोन उडवलं तर ते तुमचं आम्ही जप्त करणार. तर बरेचसे ठिकाणी जे कंप्लेंट्स येत होते की ड्रोन ते पालखीला कधी कधी अडचणी येतात, पालखी एकदम समोर येतात आणि ड्रोन एकमेकाशी टक्कर होऊ शकतं, हे सगळं आम्ही बघून ते रिंगणामध्ये सगळं पाडले. ड्रोन नाही, ते जे ज्यांचं ड्रोन होतं त्यांना आम्ही रिटर्न दिलेले. हां, ते आम्ही आवाहन केले होते, त्याचा ऑर्डर पण कलेक्टर साहेबांनी काढले होते. ड्रोन नो ड्रोन झोन म्हणून काढले होते आणि जे त्यांचं होतं त्यांचं आम्ही त्यांना रिटर्न दिलेले आहे. नाही, चित्रपटक करणारे होते, युट्यूबर्स होते, अमेरिकेवरून आले होते, असा वेगवेगळ्या प्रायव्हेट लोक होते, फोटोग्राफर्स असतात ते लोक होते. ड्रोन वारकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ड्रोनचा कसा वापर झाला? हां, हे ड्रोनचं आता वारकरींना पण आम्ही समजा हे ज्ञानेश्वर पालखी मार्ग ह्यांच्या सोबत आता ॲडिशनल एसपी प्रीतमजी सोबतच होते, तर ते त्यांना विश्वस्त लोकांना बघायचं होतं की पुढे किती क्राऊड आहे, आमच्या पाठीमागे किती क्राऊड आहे, आमचं वाहन गेले का समोर. तर आम्ही त्यांच्या सोबत थांबले होते, त्यांना स्क्रीन दाखवत होतो की हे बघा एवढं क्राऊड आहे. त्याचा एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला ग्रुपमध्ये टाकतो. तर ते व्यवस्थित त्यांना ते बघायचं होतं की व्यवस्थित चालू आहे की नाही, या पोलिसांची फोर्स लागते का. तर ते आम्हाला एवढं चांगलं फीडबॅक त्यांनी दिले की पोलीस व्यवस्थित ते एक साईड पूर्ण गाडी जात होते. त्यांचा कुठेही एकही दिवस त्यांचा पालखी तुम्हाला सांगतो की रेकॉर्ड टाइम 2-2 तास ते लवकर आले. पंढरपुरामध्ये त्यांना 8:30 वाजता पोहोचले, आरती व्यवस्थित झाला आणि त्यांचं जेवण ते 12च्या आत करायचं असते. आरती करून त्यांचं वैयक्तिक आरती पण असते, ते करून त्यांना जेवण बनवून ते जेवायचं असते. नंतर परत एकादशीला उपास असते. तर ते व्यवस्थित झालं. कशाला की ते ड्रोन माझ्यावरतून त्यांना आम्ही फीडबॅक देत होतो. त्यांचं ड्रोन कॅमेरा स्क्रीन त्यांच्यासोबत थांबलं होतं आणि त्याचं फीडबॅक त्यांच्यापर्यंत गेले आणि काय डिसिजन घ्यायचं होतं की लवकर वाहनं काढा, ट्रॅफिक कुठं ब्रेक होते आणि कुठं जाम झालेले आहे. त्यामुळे ते ड्रोनमध्ये 3 फीचर होते. एक AIचं फीचर होतं, सेकंड अनाऊन्सिंग होतं. ते ड्रोनमधूनच आम्ही अनाऊन्स करत होते. गाडी नंबर तिसरं तुम्ही झूम बघितले ते खूप ड्रोन वरती होतं. आमचं ड्रोन कसं होतं की बाकी ड्रोन जे मॅविक ड्रोन आहे ते खूप जास्त वर नाही जाऊ शकत आणि ते साऊंड करते, भाविकांना ते डिस्टर्ब होतात. ते विश्वस्त सांगितलं होतं की खूप ड्रोन येतात, आम्हाला ते डिस्टर्ब होतात आणि कधी पडते काय होते असं त्यांना थोड्या संख्या होता. आमचं ड्रोन कसं आहे की 200 मीटरच्या वरतीच होते, भाविकांना ते साऊंड या डिस्टर्बन्स नाही झाला आणि आम्ही झूम करून बघत होते आणि नाईट विजन पण होतं, झूम पण होतं. हे 3 फीचर होते जेणेकरून आम्हाला खूप मदत झाला. तिथून आम्ही गाडी नंबर पण दिसते, 30x 30x झूम आहे, तर गाडी नंबर दिसले तिथून आम्ही अनाऊन्स करत होतो की हे गाडी काढा. तर हे फायदा झाला. कौतुक आहे, मुख्यमंत्र्यांनी देखील आपल्या कार्यपद्धतीचं आणि सगळ्याचं यंत्रणेचं कौतुक केलं. एकंदरीत आपल्या पोलीस प्रशासनाला किती निधी आला होता? नाही, DPDC करून आम्हाला निधी आला होता. टोटल हे इंटिग्रेटेड सिस्टम साठी आणि नंतर ड्रोनसाठी सगळं मिळून एक 4 ते 5 करोड आम्हाला निधी आलेले आहे. टोटल 21 चेन स्नॅचिंग आणि मोबाईल स्नॅचिंगचा गुन्हा दाखल झाला, सगळे डिटेक्ट झाले. अंदाजे 20 लाखाचा मुद्देमाल जप्त झाला आणि टोटल 25 जे वॉन्टेड होते ते तिथं भेटले आणि टोटल 6 घरपुडी 6 या 12
10 ते 12 घरफोडी पण आरोपी भेटले. तर एकंदरीत हे फिगर्स तुम्हाला शेअर करतो मी. सर, वारी काळामध्ये सगळ्याच गोष्टी अतिशय उत्तमरित्या आणि नियोजनबद्धरित्या झाल्या, पण या सगळ्या काळामध्ये मनाला भावलेली किंवा समाधान देणारी अशी गोष्ट कोणती? सर, नेहमी प्रत्येक वर्षाप्रमाणे वाऱ्या जे होतात त्यावर्षी वारीची संख्या जास्ती झाली, भाविक जास्ती आले, पण यंदा पोलिसांच्या प्रशासनामुळे व्यवस्थित देखभाल केल्यामुळे असे लोक पुढे घडले नाही. पण काही ठिकाणी असे झाले, त्या दुर्घटनेत झालेल्यांना काय आपल्या वारकऱ्यांना शास्त्राकडून काय फायदा झाला? हे दोन्ही उत्तर देतो. आणखी कोणाचा प्रश्न आहे ते उत्तर देतो. ठीक आहे. तर एक तर आम्हाला खूप शिकायला भेटलं की आज एवढं क्राऊड आणि मॅनेजमेंट, वेगवेगळ्या लोकांना भावना असतात. ते पश्चिम द्वारमध्ये तिथं थांबले तर ते वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या रिक्वायरमेंट आहे. काही समोर जायचं आहे, काही प्रदक्षिणा करायचं आहे, काही घाटाला स्नान करायचं आहे. तर तिथं पोलीस काही ट्रेंड होते, त्यांना ऑलरेडी त्यांना अनुभव होतं. असं आम्ही रेंजवरून बाकी महाराष्ट्रामध्ये कुठे बदली झाले होते ते अधिकाऱ्यांना आम्ही बोलून घेतले होते. त्याचा खूप फायदा झाला. आणि काही चॅलेंजेस फक्त आम्ही डॉक्युमेंटेशन करणार आहे. पुढं काय काय चॅलेंजेस आलं होतं, काय आम्ही केले, तर ते एक सिस्टम असायला पाहिजे की चॅलेंजेसही खूप काही आले. काही भाविकांना ट्रॅफिक जाम झालं होतं, काही इन्सिडेंट होत होते, काही लोकांना मिसिंग झालं होतं, काही चेन स्नॅचिंग होत होते. आणि तर तुम्हाला सांगितलं 2700 लोकांचं फॅमिली इकडे तिकडे झाला होता. तर ते सगळं पोलीस स्टेशनला आले होते, आमचा पोलीस हेल्प सेंटरला होते. तर ते हे सगळं आम्ही व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करून याचा कंटिन्यू हे सिस्टम चालू असायला पाहिजे. हे सगळं आम्ही केलेले आहे. चॅलेंजेस खूप आले, बट प्रत्येक ह्याचा आम्ही अँटिसिपेट केले होते की हे आलं तर काय करायचं, हे सिच्युएशन आलं तर ते असं ब्रीफिंगमध्ये पण अधिकाऱ्यांना माहीत झालं होतं. आता अचानक लास्टमध्ये ते दगडी पूलमध्ये बॅरिकेड आम्ही टाकले होते, बट काही लोक उडी मारत होते. तर तिथून फोन आला की कलेक्टर साहेब पण ते बघितले, आमचा अधिकारी बघितले आणि IG सर पण कॉल दिले की असं असं आहे म्हणून. तर तिथे फोर्स पाठवले आम्ही. नंतर अचानक काहीतरी झालं तर ते पूर्ण उडी मारत आहेत आणि खाली पूर्ण पाणी आहे. तर ते एखादा बॅरिकेड ब्रेक झाला तर सगळं तिथं प्रॉब्लेम होणार. तर ते झालं. नंतर आणखी एक गोष्टी आम्ही केले होते की पाणीमध्ये तुम्ही बघितलं एवढं भाविक होते, एकही असं इन्सिडेंट नाही झालं की तिथं कोणी बुडवले, असं काही नाही झालं. तर त्याच्यासाठी प्लॅनिंग आम्ही खूप केले होते. तिथे ते NDRF टीम होतं, SDRF टीम होतं, डिस्ट्रिक्टचं टीम होतं. तिथं स्विमर्स, एक्सपर्ट स्विमर्स आहे, ते मंदिरकडून त्यांना घेतले होते. तर त्यांना आम्ही एक लाईन तिथं प्लॅस्टिक बॅरिकेड टाकले होते. तसं पुढे गेलं तर ते तुमचं तिथपर्यंतच ते आंघोळ करत होते. तर त्याच्यासमोर आम्ही काही बोट्स, काही पोलीस तिथं ठेवले होते, जेणेकरून ते भाविक खूप आतमध्ये जाणार नाही आणि एखादा इन्सिडेंट झाला तर परत आम्हाला रेस्पॉन्ड करायचं नाही आहे. असं खूप काही इन्सिडेंट झालेले आहे. तर ते आम्ही डॉक्युमेंट करून आणखी नेक्स्ट इयर आणखी पुढं इम्प्रूव्हमेंट करणार. 22 झाले. हार्ट अटॅक असतील, हार्ट अटॅक्सच होते. मेडिकल सिच्युएशन कंडिशनमध्ये 20 झाले आणि एक पाणीमध्ये नीरण तिकडं समोर अकलूजमध्ये झालं. तर तसं 22 जणांचं झालं. आणि तुम्हाला सांगतो की खूप काही लोक ब्रिदिंग प्रॉब्लेम असतात, तिथं सफोकेशन्स होतात. तर तिथं आम्ही काही नेक्स्ट इयर आता आणखी इम्प्रूव्हमेंटमध्ये आता फॅन व्हेंटिलेशन कुठं करायचं आहे. मोठ्या फॅन्स असतात, तर ते तिथं ते व्हेंटिलेशन केले तर ते पडणार नाही. आणि तुम्ही बघू शकता ॲटलिस्ट माझ्यासमोरच 100 ते 120 लोक तिथं पडले. काही लोकांना हार्ट अटॅक आला तर ॲम्ब्युलन्स बोलवायला लागले. आणि हे असं परिस्थितीमध्ये 3-4दा ॲम्ब्युलन्स येऊन गेले. तर ते हे काय आम्ही डॉक्युमेंटेशन केलेलं आहे. हे गर्दीमध्ये तिथं नाही एक्सपर्ट असतात, आम्ही पण खूप बिझी असतो, तर ते डॉक्युमेंटेशन होत नाही.
तर बट CCTV आणि ड्रोनचा पूर्ण व्हिडिओ घेतल्यामुळे तर आम्हाला आता स्टडी करायला खूप मटेरियल आहे. PhD साठी हा विषय खूप चांगला आहे. येस, ते आम्ही काही तुमचं माझं सगळ्यांना सांगायचं आहे, कोणाला रिसर्च करायचं आहे. मला 2 टेस्टचा डिझास्टर मॅनेजमेंट कोर्स आहे, तिथून पण आम्हाला फोन आला होता की ह्याचं सगळं सांगा. आम्ही पण त्यांना अपील केले की तुम्ही ह्याचा PhD या रिसर्च करण्यासाठी व्हॉलंटियर्स आवश्यक आहे आणि रिसर्च मटेरियल खूप आहे. आणि 2 रेसिलियंट इंडिया आणि अनिरुद्ध डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर हे पण आमचं सोबत होतं. तर त्यासाठीच तेही रिसर्च करतायत. थँक्यू. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविरी जवळ, सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल, जुड़े, सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।